सर, आता जो युग चालू आहे, तो द्वितीय बुद्ध शासनाचा चालू आहे. हे आम्ही तुमच्याकडून भरपूर वेळा ऐकलं आहे आणि गोएंका गुरुजींकडूनही भरपूर वेळा ऐकायला भेटलं त्यांच्या व्हिडिओमधून वगैरे. तर Yes. तुम्ही त्यांच्यासोबत राहिलात किंवा त्यांची सेवा केली आहे, हो हो तर त्याचे काही तुम्ही अनुभव जर आम्हाला शेअर करू शकलात तर खूप चांगलं होईल. येस. तर अतिशय महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची आहे की बुद्ध शासन काय. तर बुद्ध शासन काय आहे की पूर्ण विश्वामध्ये अंधकार असतो, अविद्या असते आणि त्या अविद्येच्या काळामध्ये अराजकता असते. त्या अराजकतेच्या काळामध्ये मानव कल्याणासाठी, मानवजातीच्या कल्याणासाठी धर्म व्यक्तीमध्ये रूपांतरित होऊन मानवजातीला शिकवतो. तर त्याला म्हटलं गेलेलं आहे बुद्ध शासन. तर हा जो काळ आहे, हा जो मागे झालेला 2500 वर्षाचा काळ आहे, तो भगवान गौतम बुद्धांचा शासन काळ आहे. ते सम्यक संबुद्ध झाले त्या काळामध्ये. आणि सम्यक संबुद्ध ज्या वेळेला मानव जातीसाठी त्याच्या दुःखमुक्तीची विद्या शिकवतो, 4 आर्य सत्य सांगतो आणि त्याची प्रॅक्टिस करून घेतो आणि त्याला साक्षात्कार करण्याला मदत करतो, तो जो काळ आहे तो प्रज्ञेचं युग असतं. कारण बुद्ध थोडक्यात सांगतात, त्याची पारमी असल्यामुळे तो पटकन ग्रहण करतो, त्याला समज येते आणि तो त्या मार्गावर चालू लागतो आणि त्याला तो आर्य सत्य काय आहे ते समजतं आणि तो त्याचा साक्षात्कार करून घेऊ शकतो. तर भगवान बुद्धांनी हे जे धर्मचक्र प्रवर्तित केलं म्हणजे काय केलं, तर मानव जातीला हेच समजून सांगितलं, बाबा तुमच्या फायद्याचं काय, तुमच्या आवश्यक काय तुम्हाला तेवढंच मी सांगेल. बाकीचं सम्यक संबुद्धाला पूर्ण नॉलेज असतं, पण मानव जातीच्या कल्याणाचं काय तेवढंच ते त्याला सांगत असतात, वेगवेगळ्या मार्गाने सांगत असतात आणि त्याला ते पटकन त्यांचा अनुभव होतो असतो म्हणून ते त्याला पटकन कनेक्ट होतं आणि ते त्या मार्गावर चालू लागतात. तर या काळाला म्हटलं गेलेलं आहे प्रज्ञेचा काळ. ज्या वेळेला भगवान बुद्ध अस्तित्वात असतात शरीराने किंवा त्यांची विद्या पुन्हा पुनर्जीवित होते, तो जो काळ आहे त्याला बुद्धाचा शासन काळ म्हटला जातो. तर बुद्धांचा हा जो शासन काळ आहे तो अस्तित्वात असताना ज्या वेळेला 500 वर्ष प्रज्ञेचं युग असतं, प्रज्ञेनेच थोडकं जरी कोणाला सांगितलं तर तो समजून घेतो, अनुभव करतो आणि त्याच्या मार्गाला लागतो आणि तो साक्षात्कार करून घेतो. उदाहरणार्थ की भगवान बुद्धांनी पहिलं धर्मचक्र प्रवर्तन ज्या वेळेला केलं, 5 भिक्षूंना ज्या वेळेला त्यांनी धर्म समजून सांगितला या विश्वामध्ये फर्स्ट टाइम, तर ते काय, तर 4 आर्य सत्य समजून सांगितले की 4 आर्य सत्य हे सत्य आहे, त्याचा म्हणजे दुःख हे सत्य आहे, त्याचा मी साक्षात्कार केला पाहिजे आणि मी त्याचा साक्षात्कार केला म्हणजे अनुभव केला. तसंच दुःखाचं कारण हे सत्य आहे, त्याचं निवारण हे सत्य आहे, निवारणाचा मार्ग हे सत्य आहे, मी त्याचा साक्षात्कार केला पाहिजे, अनुभव केला पाहिजे आणि मी त्याचा अनुभव केला. हे ज्या वेळेला पूर्ण होतं त्या वेळेला त्याला क्लिअरिटी येते आणि तो त्या मार्गावर चालू लागतो, दुःखमुक्तीच्या मार्गावर, आणि दुःखमुक्तीपर्यंत पोहोचतो, अनुभव करतो. म्हणून भगवंताने सांगितलं ती परिवर्तन द्वादशाकारं, 4 आर्य सत्य 3 प्रकारे समजून घेतले त्यावेळेला ते आपल्यासाठी आर्य सत्य असतात. तर आणि मग जसंही त्याला क्लिअरिटी आली, समजलं आणि तो चालू लागला तर तो पोहोचतोच आणि त्याला त्याचा साक्षात्कार होतो. मग त्याला अनुभव येतो की अरे दुःखमुक्ती केली जाऊ शकते, मग मी जसं दुःखमुक्त झालो तसं मी इतरांच्या दुःखमुक्तीचं कारण बनेल, इतरांना मदत करेल आणि तो असं मदत करता करता हे बुद्ध शासन सुरू होतं. ते प्रज्ञेने काम चालतं आणि 500 वर्षपर्यंत हे प्रज्ञेचा काळ असतो. जसं भगवान बुद्धांच्या नंतर सम्राट अशोकांनी काम केलं प्रज्ञेच्या युगाने, त्याच्यानंतर म्हणजे धर्मसंगीती उगवल्या, 3री धर्मसंगीती झाली, 4थी झाली, 5वी झाली. अशा प्रकारे भिक्षूंनी पुढे 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 ते बुद्ध
बुद्धांचं जे टीचिंग आहे, बुद्धांची जी शिकवण आहे, ती आपल्या धारण करून मला अनुभव आला, मग मी इतरांना सांगितलं पाहिजे. अशा रीतीने गुरु शिष्य परंपरेमध्ये आत्तापर्यंत पोहोचवलं. पण यामध्ये काय असतं की पहिला जो 500 वर्षाचा स्पेल असतो तो प्रज्ञेच महत्त्व दिलं जातं, प्रज्ञेला महत्त्व दिलं जातं. दुसरे जे 500 वर्ष असतात त्याला समाधीला महत्त्व दिलं जातं, प्रज्ञेला त्या तुलनेत कमी महत्त्व दिलं जातं. तिसरे 500 वर्ष आहे शिलाला जास्त महत्त्व दिलं जातं, त्या तुलनेत समाधीला प्रज्ञेला कमी महत्त्व दिलं जातं. चौथे 500 वर्ष आहे त्यात दानाला महत्त्व दिलं जातं, शील समाधी प्रज्ञेला त्या तुलनेत कमी महत्त्व दिलं जाते. पाचवे 500 वर्ष आहे त्याच्यामध्ये फक्त दान शील समाधी प्रज्ञेची चर्चा असते, धारण कोणीच करत नाही. आणि अशा रीतीने अराजकतेचा काळ असतो. एखादा कोणीतरी संत होतो, एखादा संत झाला की तो लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो, काही लोक काम करतात आणि अनुभव करतात, पण जास्तीत जास्त लोक दुःखातच असतात, अंधकारात असतात. आता बघू आपण की याच न्यायाने जर आपण मागे बघितलं 2500 वर्ष, तर काय आहे की मागचे जे 500 वर्ष आहे ते साधारणतः सर्वीकडे अराजकता होते, अंधकार होता, युद्ध होते. पहिलं युद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं, हे युद्धाचा काळ होता. नंतर 500 वर्षामध्ये सारखे कुठं ना कुठं युद्ध, लोकांना सुख नाही, चैन नाही. एखादे संत व्हायचे, जसं संत तुकाराम महाराज झाले, लोकांना शिकवण्याचा प्रयत्न करायचे. मग त्याच्या मागचा 500 वर्षाचा काळ होता, त्याच्यात ज्ञानेश्वर माऊलींसारखे संत झाले, त्यांनी लोकांना ज्ञानदानाचं काम दिलं, दानाचं महत्त्व सांगितलं आणि लोक काम करत होते. त्यानंतर त्याच्या मागचे जर 500 वर्ष म्हटले तर शिलाला खूप महत्त्व दिलं जायचं, काटोकोरपणे शील पालन केलं जायचं. त्या 500 वर्षामध्ये नाथ संप्रदाय उदयास आला, त्यांनी मानवजातीसाठी काम केलं. मच्छिंद्रनाथ असतील, गोरखनाथ असतील, कानिपनाथ असतील, गहिनीनाथ असतील, यांनी मानवजातीच्या दुःखमुक्तीचं काम केलं. पण शिलाला महत्त्व दिलं, लोकांचं शील मजबूत करून घेतलं. त्याच्या मागचे जर 500 वर्ष आपण पाहिलं तर समाधीला महत्त्व दिलं गेलं. जसं प्रभू येशू ख्रिस्त होते, त्याच्या समाधीच्या बलाने ते लोकांचे करुणा दुःखमुक्तीचं काम करायचे, त्यांचे आजार बरे करायला मदत केली, त्यांना शिकवण दिली, करुणेची शिकवण दिली, समतेच्या बळावर दिली, समाधीच्या बळावर दिली. आणि त्याच्या मागे जर 500 वर्षाचा काळ बघितला आपण तर तो भगवान बुद्धांचा काळ होता, जो प्रज्ञेने सुरू होता. तर जसं जसं आपण म्हटलं की तुकाराम महाराज घ्या, ज्ञानेश्वर माऊली घ्या, किंवा नाथ संप्रदाय घ्या, किंवा प्रभू येशू ख्रिस्त घ्या, भगवान बुद्ध घ्या, हे काय तर हे निसर्ग व्यक्तीकरण होतं. आणि तो आपल्याला मनुष्याला समजेल अशा भाषेत, त्या त्या वेळच्या लोक भाषेमध्ये समजून सांगतो. हे जे 4 आर्य सत्य आहे त्या त्या वेळच्या लोक भाषेमध्ये माणसाला समजेल अशा भाषेत तो समजून सांगतो, प्रॅक्टिस करून घेतो. आणि त्यालाही जो प्रॅक्टिस करतो त्याला त्याचा अनुभव येतो, मग तो इतरांच्या कामाला, इतरांच्या दुःखमुक्तीच्या कामामध्ये मदत करतो, असा काळ असतो. तर आपलं भाग्य असं आहे की हा जो काळ आहे हा द्वितीय बुद्ध शासनाचा काळ आहे. यामध्ये खूप मोठं जे योगदान जर आपण बघितलं तर ते योगदान म्हणजे सम्राट अशोकांचं आहे, की भगवान बुद्धांच्या नंतर 150 वर्षांनी झाले आणि त्यांनी त्यांचे जे गुरु होते मोगली पुत्र तिस्स यांनी जे सम्राट अशोकांना सांगितलं की इथून अरंत आपण बाहेर देशात पाठवू, तर त्यामध्ये सुवर्णभूमीमध्ये 2 अरंत गेले, त्यांचं नाव आहे सोन उत्तर, सोन आणि उत्तर. तर त्या अरंतांच्या परंपरेमध्ये जे लेडी सायडो नावाचे एक भिक्षू होते, त्या भिक्षूंनी ट्रेन केलेले, त्यांनी शिकवलेले, साक्षात्कार केलेले एक गृहस्थ संत होते, साहित्याजी, शेतकरी होते ते. आणि त्या साहित्याजींकडून बर्मामध्ये अकाउंटंट जनरल असलेले गृही संत सयाजी उबाखिन, त्यांनी प्रॅक्टिकल लेवलला, जसं प्रज्ञेचं हे जे युग सुरू झालं तर त्यांनी प्रॅक्टिकली
थेअरी आणि प्रॅक्टिस हे करून घेतलं लोकांकडून. आणि त्या वेळेला जसं जसं त्यांनी सांगितलं लोकांना अनुभव येत गेले आणि लोक दुःखमुक्तीच्या मार्गावर चालू लागले. आणि असा हा जो काळ आहे, हा बुद्ध शासनाचा काळ आपल्याला अनुभवात येते. सयाजी उबा खिन नेहमी म्हणायचे की प्रॅक्टिसिंग अनिच्छा दुःखान अनत्ता टुगेदर इज द सिक्रेट ऑफ सक्सेस. हे जे अनित्य दुःख अनंत हे जे तिलक्षण आहे, हे एकत्र प्रॅक्टिस केलं गेलं पाहिजे. कशासाठी? तर हे 4 आर्य सत्याचा साक्षात्कार करून दुःख निवारणासाठी. तर ते कसं की जसंही आपण अनुभव करतो की अरे काय अनुभव होतोय, अरे शरीरावर काहीतरी जाणीव होते, संवेदना होते. मग त्या संवेदनेचा स्वभाव काय आहे? अरे बदलत राहणे हा संवेदनेचा स्वभाव आहे. मग तो बदल माझ्या कंट्रोलमध्ये आहे का? मी म्हटलं की आता माझ्या डोक्यावर केस नाहीये, लगेच केस यायला पाहिजे, येतात का? येऊ शकत नाही. मी म्हणतोय की माझी उंची आता जास्त आहे, ती कमी व्हायला पाहिजे, होते का? नाहीये, आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये. असं चिंतन करणं, असं कॉन्टम्प्लेशन करणं की जे अनित्य आहे ते माझ्या कंट्रोलमध्ये नाहीये, आणि जसं मी त्याला कंट्रोल करायला जातो तर मी दुःखामध्ये पडतो. आणि जसंही मी ऍक्सेप्ट करतो की ते अनित्यता आहे, अनात्त आहे, ते अनंत आहे, माझ्या कंट्रोलमध्ये नाहीये, आणि मग तो त्याला सोडून देतो, लेटिंग गो करतो, तर तो दुःखाच्या बाहेर येतो, व्याकुलतेच्या बाहेर येतो. त्यांनी ज्या वेळेला ते शिबिरं घ्यायची, लोकांना समजून सांगायचे, तर जगभरातून लोक त्यावेळेला त्यांच्याकडे जायचे. तर ज्यांनाही ते प्रज्ञेच्या बलाने समजून सांगायचे त्या लोकांना साक्षात्कार झालाच. ते श्रोतापन्न सगदागामी अवस्थेपर्यंत पोहोचलेच. आणि अशा रीतीने हा जो काळ आहे बुद्ध शासनाचा, या बुद्ध शासनाच्या या परंपरेतून ही बुद्ध शासनाची लोकांना अनुभव येत गेला. मग ज्यांना अनुभव आला ते इतरांच्या कामामध्ये, इतरांच्या दुःखमुक्तीच्या कामामध्ये आपलं योगदान देऊ लागले. तर हे जे द्वितीय बुद्ध शासन आहे अशा प्रकारे प्रज्ञेने सुरू झालेलं आहे. सयाजी उबा खिनजी परमपूज्य गोयंका गुरुजींना नेहमी म्हणायचे की आय एम ए गाइडेड मिसाइल. मी गाइडेड मिसाइल आहे, किसी शक्ती द्वारा चलित यान हो. मग गुरुजी विचार करायचे की काय आहे, कसं आहे गाइडेड मिसाइल. आणि मग त्यांना लक्षात आलं की काय एनर्जी आहे ह्या मिसाईलची. तर पारमी या मिसाईलची एनर्जी आहे. आणि आत्ता जे लोक जन्माला आलेले आहेत बुद्ध शासनामध्ये ते पारमीवाले लोक आहे, पारमी आहे त्यांच्याकडे. त्यांना थोडंसं जरी सांगितलं गेलं प्रज्ञेने, तर त्यांचं प्रज्ञेने सुरू होईल. थोडंही समज दिली आणि प्रॅक्टिस करून घेतली, परियत्ती आणि पटीपत्तीचा अभ्यास त्यांनी केला, तर तो हे 4 आर्य सत्य समजू शकेल आणि आपल्या दुःखमुक्तीचं काम करू शकेल. खरं बुद्ध शासनाचं महत्त्व असं असतं की फक्त बुद्ध शासनामध्येच 4 आर्य सत्याचा अभ्यास शिकवला जातो, प्रॅक्टिस करून घेतला जातो, आणि जो प्रॅक्टिस करतो त्याला अनुभव पण येतो आणि तो दुःखमुक्तीच्या मार्गावर चालू शकतो. तर मानव जातीसाठी हा जो प्रज्ञेचा जो शासन काळ आहे, बुद्ध शासन काळ आहे, अतिशय महत्वाचा आहे. आपण भाग्यशाली आहे. बघा, परमपूज्य गोयंका गुरुजी ज्या वेळेला सयाजी उबा खिन 1954ला बर्मामध्ये 6वी धर्मसंगीती भरली होती. पुऱ्या विश्वातून भिक्षू तिथं आले होते आणि धर्मसंगीती म्हणजे भगवान बुद्धांचं जे त्रिपिटक आहे, पूर्ण उपदेश आहे, त्याचं संगायन करत होते. आणि त्या संगीतीचे 6व्या संगीतीचे जे होस्ट होते ते सयाजी उबा खिन होते. आणि त्यावेळेला परमपूज्य गोयंका गुरुजी फार मोठे व्यापारी असल्यामुळे आणि ते शाकाहारी जेवण देण्यात त्यांचं फार योगदान होतं, बर्मामध्ये त्यांचं नाव होतं. त्याच्यामुळे त्या संगीतीच्या जे जे भिक्षू होते त्यांना जेवण तयार करायचं, त्यांना देण्याचं काम, भोजन दानाचं काम परमपूज्य गोयंका गुरुजींकडे होतं. आणि मग त्या रूपाने ते सयाजींच्या संपर्कात आले. सयाजींकडून ते ज्या वेळेला इन्स्पायर झाले की अरे हे असं आहे का द्वितीय बुद्ध शासन. आणि मग त्यांनी
सयाजींबरोबर राहून 14 वर्ष हे समजून घेतलं, धर्म प्रॅक्टिस केलं. आणि मग ते 69ला काही कारणाने भारतात आले. भारतात आल्यानंतर ज्या वेळेला त्यांना कळालं की सयाजी उबाकीन यांचं देहांत झाला 1971ला 19 जानेवारीला, आणि मग गुरुजींनी मनात संकल्प केला की आता उरलेलं माझं जे आयुष्य आहे मी या बुद्ध शासनासाठीच देईन. आणि मग त्यांनी घरच्यांची परवानगी घेऊन बुद्ध शासनामध्ये काम करायला सुरुवात केली की मला जे समजलं ते मी इतरांना सांगेल. कमी लोक असतील, जास्त लोक असतील, पण मी प्रॅक्टिस करून इतरांना सांगेल. तर थेअरी प्रॅक्टिस आणि अनेक लोकांना, लाखो लोकांना याचा लाभ झाला. मी देखील 93ला परमपूज्य गुरुजींच्या संपर्कात आलो. मला आणि दुःखाने तर दुःख होतंच, जीवनामध्ये अतिशय दुःख होतं. आणि त्या संपर्कात आल्यामुळे मला त्यांचा जो सहवास आहे, जी प्रॅक्टिस आहे आणि ती जो अनुभव यायचा त्यांच्याबरोबर बसल्यावर, जो शांती वाटायची, शीतलता वाटायची, ते जर समजून ते सांगायचे आणि त्याच्यामुळे मला आपल्याला जी समज डेव्हलप व्हायची आणि प्रॅक्टिस केल्यावर अनुभव यायचे. साहजिकच पहिल्याच शिबिरापासून मी सेवेत लागून गेलो. इतरांनाही कसं मिळेल, कसं ग्रुप सिटिंग घेता येतील, वन डे कोर्स घेता येईल, असं करत 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 पण 50 वर्षांनी पुन्हा ज्या ठिकाणी बर्मामध्ये 6वी संगीती भरली होती 1954ला, त्याच ठिकाणी, त्याच हॉलमध्ये कबाय नावाचा जो पॅगोडा होता, केव होती, त्याच पॅगोडामध्ये 50 वर्षांनी पुन्हा एक धर्मचर्चा होती आणि त्याला परमपूज्य गोयंका गुरुजींना प्रवचन द्यायला बोलवलं होतं. तर मला माझं सौभाग्य आहे की त्यावेळेला मला परमपूज्य गोयंका गुरुजींबरोबर जायला मिळालं. तर 54ला ज्या वेळेला सयाजींनी ती परिषद होस्ट केली होती, त्यावेळेला भारतातून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील त्या संगीतीची 6वी संगीती होती त्याच्या समारोपाला गेले होते आणि ते याच पॅगोडात गेले होते, कबाय पॅगोडामध्ये. आणि तिथं बाबासाहेबांनी प्रवचन दिलं होतं, किती दुःख काय आहे आणि किती मानवजाती दुःखात आहे, आता त्यांना धर्माची गरज आहे. तर द्वितीय बुद्ध शासन भारतामध्ये सुरू झालं तर त्याचं याचना बाबासाहेबांनी केली ती 54च्या धर्म परिषदेमध्ये. धर्मसंगीतीच्या समारोपामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही याचना केली की भारतामध्ये तुम्ही हे जे द्वितीय बुद्ध शासन आहे तर त्याच्यासाठी प्रॅक्टिसचं काम केलं पाहिजे, धर्म दिला पाहिजे. त्यांनी सयाजी उबाकीन यांना विनंती केली. सयाजी उबाकीन यांची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट झाली. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतके भारतातले मोठे नेते, धर्माचे अभ्यासक असल्यामुळे सयाजी उबाकीन यांनी त्यांची जी व्यवस्था आहे, तर त्यावेळचे श्रोतापन्न व्यक्ती होते डॉक्टर ओमप्रकाशजी, त्यांच्या घरी व्यवस्था केली होती. त्यांच्या घरी सयाजींची आणि बाबासाहेबांची भेट झाली. तर असं, आणि त्या 54ला जो काळ होता, पहिलं बुद्ध शासन संपत होतं, दुसरं बुद्ध शासन सुरू होत होतं आणि हे औचित्य साधून भारतामध्ये येऊन 1956ला बाबासाहेबांनी ह्या बुद्ध शासनाबद्दल लोकांना अवगत केलं होतं. तर इतकं महत्त्वाचं काम होतं. आणि मग जसंही त्यांनी विनंती केली होती की तुम्ही कोणाला तरी पाठवा, तर सयाजींनी त्यांचा संकल्प होता, सम्यक संकल्प होता की ही विद्या भारतातून आलेली आहे, ती भारतात जायला पाहिजे. आणि मग त्याला योग्य व्यक्तित्व होतं परमपूज्य गोयंका गुरुजी. ते आले 1971 पासून 69 पासूनच त्यांनी काम सुरू केलं. ज्या वेळेला मी संपर्कात आलो, मला ते सगळं अनुभव करायला मिळालं. 2004 साली 50 वर्षानंतर मला पुन्हा तिथं जायला मिळालं. म्हणजे ज्या धर्म परिषदेमध्ये परमपूज्य गोयंका गुरुजी भोजनदानाचं काम करत होते, त्याच हॉलमध्ये 50 वर्षांनी त्यांना चीफ गेस्ट म्हणून
प्रवचन द्यायला, अनेक भिक्षूंना प्रवचन द्यायला त्यांना बोलवलं होतं. ही महिमा आहे बुद्ध शासनाची, द्वितीय बुद्ध शासनाची, प्रज्ञेच्या युगाची. मग बर्माहून आल्यानंतर मी पूज्य गुरुजींना विनंती केली की गुरुजी, माझं गाव छोटं आहे मनमाड, तर आपण जर, आणि मी 93 पासून तिथं हे सगळं सेवेचं काम करतोय, तर आपण जर मनमाडला आलं तर बरं होईल. तर गुरुजींनी सांगितलं की देखो बेटे, म्हणजे माझ्या तब्येतीमुळे मी येऊ शकत नाही तिथं, तर तू जर तुझ्या गावचे लोक, नाशिकचे लोक घेऊन आलास धम्मगिरीमध्ये, तर मी त्यांच्यासाठी स्पेशल प्रवचन देईल. आणि मग मी ते प्रवचन होस्ट केलं होतं. परमपूज्य गोयंका गुरुजींना विचारलं की गुरुजी, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 एप्रिल झालेली आहे आणि बुद्ध पौर्णिमा येणार आहे, तर या मधल्या काळामध्ये तुम्ही या जो समुदाय जमलेला आहे, तर त्याला तुम्ही काय गाईड करू शकाल, तर तुम्ही कृपया आम्हाला धर्मदेशना द्या. तर त्यावेळेला गुरुजींनी ते सर्व डिटेल सांगितलं होतं. परमपूज्य गोयंका गुरुजी सांगत होते आणि ते जे प्रवचन आहे त्याला नाव दिलं गेलं द्वितीय बुद्ध शासन. आधी तर इन्स्पिरेशन होतच, त्यामुळे देखील अजून मनामध्ये धर्मसंवेग जागून मग लक्षात आलं की अरे आपली किती जबाबदारी आहे की ह्या धर्मशासनामध्ये परमपूज्य गुरुजींसारख्या व्यक्तींनी, सयाजींसारख्या व्यक्तींनी आणि त्यांच्यानंतर अनेक जे आचार्य म्हणजे जे धारण करतायत धर्म, सयाजींनी शिकवलं, परमपूज्य गोयंका गुरुजींनी शिकवलं, प्रॅक्टिस शिकवली, बुद्धांनी जे सांगितलेलं टीचिंग आहे त्याचा मेळ घालून, थिअरी प्रॅक्टिस याचं अंडरस्टँड करून, याच्याबद्दल विवेकाने ते अनुभव करून जे लोक धारण करताय, सेवा देत आहे, अनेकांच्या सेवेमुळे आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. मग आपली पण जबाबदारी आहे की आपणही त्याला व्यवस्थित समजून घेऊन इतरांना आपण काय समजून सांगू शकतो, इतरांना काय सेवा देऊ शकतो, त्याला किती कुठं आवश्यकता आहे, जे जुने साधक आहे, नवीन येणारे मुमुक्षु आहे, त्यांना गरज आहे, तर आपली किती जबाबदारी आहे, ही परमपूज्य गुरुजींनी प्रवचन दिल्यानंतर अतिशय मनामध्ये धर्मसंवेग जागला. आणि मग हे काम खरं तर गोयंका गुरुजींसारखं मी नाही करू शकलो, कारण त्यांनी पूर्ण व्यापार सगळं सोडून दिलं आणि याच कामाला लागले. मी माझं सर्व्हिस करून उरलेल्या वेळात हे सगळं काम करत होतो आणि करत आहे. तर हा जो धर्मसंवेग आहे की मला जसा लाभ झाला तसा इतरांना हो, हा धर्मसंवेग या बुद्ध शासनाची देण आहे. आणि ह्या धर्मसंवेगामुळे प्रत्येकाला आपण जितकं सिन्सिअरली करतो, समजून घेतो, इतरांनी सिन्सिअरपणे समजून घेतलं पाहिजे, प्रॅक्टिस केलं पाहिजे. कारण ही गोष्ट निश्चित आहे, ही काल्पनिक नाही आहे. हजारो लाखो लोकांनी या बुद्ध शासनाचा लाभ घेतलेला आहे. आणि बुद्ध शासन म्हणजे काय आहे, तर दुःख आहे मानवजातीमध्ये, त्या दुःखाचं कारण आहे, त्याचं निवारण आहे, त्याचा उपाय आहे आणि म्हणजे निवारणाचा मार्ग आहे. परमपूज्य गोयंका गुरुजींनी एकदा फार छान सांगितलं होतं, निर्वाण म्हणजे काय, तर वाण म्हणजे जळणे. भगवान बुद्धाने एक प्रवचन दिलेलं आहे की अदित्य सुप्त, जळत आहे मनुष्य. कशात जळतोय, रागामध्ये जळतोय, मोहामध्ये जळतोय, द्वेषामध्ये जळतोय. तर वाण म्हणजे जळणे, निर्वाण म्हणजे जलन रहित अवस्था, शीतल अवस्था, शांत अवस्था. तर तो कशाने तो निर्वाणामध्ये जाईल, शीतलतेमध्ये जाईल, तर ही जी 4 आर्य सत्य काय आहे ते समजून घेणे, आपल्या बुद्धीच्या कसोटीवर, अनुभवाच्या कसोटीवर समजून घेणे, धारण करणे, आपल्या भल्यासाठी, इतरांच्या भल्यासाठी त्या अष्टांगिक मार्गाचा काय उपयोग होतो त्याचं चिंतन करणे, त्याचं कॉन्टम्प्लेशन करणे आणि आपली भलं इतरांच्या भल्याच्या कामामध्ये लागणे, म्हणजे द्वितीय बुद्ध शासनामध्ये आपण अनुभव करतोय, धारण करतोय असं मला वाटतं. तर माझी हीच कळकळीची विनंती राहील, अनेक गृहस्थांनी, ग्रही संतांनी
यासाठी आपलं जीवन योगदान दिलेलं आहे. आपणही आपलं जे जे काही आयुष्यामध्ये जे काम करतोय ते काम करत उरलेल्या वेळात स्वतःच्या भल्यासाठी, इतरांच्या भल्यासाठी या बुद्ध शासनाचा उपयोग करून घेणं. कारण आपलं काहीतरी पारमी आहे, आपलं पुण्य आहे. पुण्य म्हणजे चित्ताला पुनीत करत अशी अवस्था. आपलं काहीतरी पुण्य पारमी आहे की आपण बुद्ध शासनाच्या काळात आलेलो आहोत. त्याच्यावर आपली श्रद्धा बसलेली आहे. आपल्याला अनुभव येते, अनेकांना अनुभव आलेला आहे आणि अनेक लोक या मार्गावर चालू लागलेले, स्वतःची दुःखमुक्ती, इतरांच्या दुःखमुक्तीचं कारण बनलेले. तसं आपण सर्वांनी बनावं असं मला वाटतं. एवढीच विनंती करून मी इथं थांबतो. धन्यवाद.